आणि गावामध्ये कसं मोठं होतं आय लव कणकुंबी विणकुंबी हे पण इला असतं मोठेपण नाही ह्या मोठेपण सांगत असताना की नाही आपण कितपत जगतो ह्या फार महत्वाचं आम्ही जगलो नाही तर ह्या असा राहायचं नाही म्हणजे आमची गोवा होऊ वेळ लागतो मी हल्ली गोवा हो असा मुद्दाम म्हणते कारण गोव्याकरांची काय हालत झाली आहे सध्या तर आता आम्ही अंशून खाली जाऊन कारापुरात मोठा लोधाविरोधात आंदोलन चालू आहे अशी वेळ जर आपल्याला येऊन आली तर आपल्याला थोडंसं आपल्याला गावची जीवनशैली सुद्धा जपायची लागते शेती कोण करतो ना मला सांगा पाणी एवढं आपल्याकडे मरणाचं पाणी पडतं आम्ही म्हणतो काय की आमचा प्रोजेक्ट नको प्रकल्प नको आमका चांगली हवा होईल बरोबर मग ही जर चांगली हवा होईल तर निसर्ग सुद्धा जगणं सुद्धा खूप महत्वाचं नाहीतर आमच्या जमिनी पडीक रावल्या ना का कोणी येऊन हैसर ते बळकावतो जमिनी पडीक रावले तर तुमचा अधिकार नाही जमीन वाचवा म्हणून सांगतो त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये एकत्र येऊन शेती करणं हा खूप महत्वाचं आज एकत्र येऊन पार्टे करण्याचा प्रकार खूप वाढलेला आणि तो मला वाटतं की घातक कशासाठी की आमचे पूर्वज पहिले एकत्र येत एक समाज म्हणून एकत्र होते गाव पाचाची काय 12 रहाटी का आम्ही म्हणतो जी गाव रहाटी 12 पाचाची ती म्हणजे सगळे 12 बलुतेदार होते आणि एकत्र येऊन कामधंदो करणं एकमेकांना एक मदत करणं शेतीमध्ये हे सगळं त्यामागचा उद्देश होता पण आज आमचे समाज म्हणजे काय व्हॉट्सअपवरचे ग्रुप म्हणजे समाज हा का बरोबर व्हॉट्सअपवरचे ग्रुप म्हणजे समाज नाही माझ्या आजूबाजूची माणसं म्हणजे समाज आहे आणि ती फक्त पार्टीसाठी म्हणजे मी हक्कान बोलतोय नाही शहाणपणा सांगता असं नाही ह्याच्यातनं गेलंय आणि आमचे सुद्धा गाव मी सांगले मी मांगेली बिंगेली वाढले लोकांनी क्रशरसाठी जमिनी विकले त्या मांगेलीची काय हालत झाली त्याच्या प्रॉपर्टी सगळे तो धबधबो काय आधी नाही होतो का धबधबो आधी धबधब्याचे मोठेपणा कोणागत दारू पिणाऱ्यांका धबधब्याचे मोठेपणा नाहीतर आमच्या घराच्या पुढे पावळी गळता तोही एक धबधबोच असतो आणि हय बसल्या जाग्यावर तुमका थंड वारो येता तो काय लोकांका सोरो पिवच्यासाठी ही आपण जागा देऊची आता तर त्याच्यामुळे आपल्याला आपली व्यसना कंट्रोलमध्ये ठेवची लागते नाहीतर आपल्या काय व्यसना वाढवण्यासाठी हे प्रयत्न करत राहते त्याला तरुण ह्या देशाचा वाट लागतो त्याचं काय जो वाट लागली ना त्या बरा असतं कारण मग त्या गावाची वाट लागली तरुणांका जर आपल्या ह्या ठेव गाव्या तर मला वाटतं आपले जरा व्यसना बिसना कमी करून एकत्र काही प्रकार हो गावे आणि माऊलीचं एवढं चांगलं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही आज एवढी चांगली आध्यात्मिक ताकद आहे या पाणी आम्ही त्याला घेऊन येतो मलप्रभेचा ह्या पाणी तुम्ही पितात रोज लक्षात घ्या रोज पाणी पिणं ह्या जास्त दैवी आहे सोरो पिण्यापेक्षा मी सरळ सांगेन त्याच्यामुळे ह्या पाणी स्वरात पण घालू नका नाही तर त्याची ह्या पाण्याची पवित्रता कमी होते या गावाचं पाणी ह्या सह्याद्रीतलं पाणी आहे तर त्याच्यामुळे ज्या काय असतात आतापर्यंत झाला असतात आपल्याकडनं पण यापुढे आपण आपल्या गावाची शेती टिकवण्यासाठी एकत्र येणं आणि व्यसनांपासून दूर राहणं मग आता कसलंही असं नाही काहीही असं नाही तर व्यसन नकोच आपल्यात फक्त एकच व्यसन त्या म्हणजे गावचं व्यसन बाकी दुसरा कसलं व्यसन ठेवायचं नाही बरोबर दादा त्याच्यासाठी पुढाकार घेतात आणि त्यांचं असं माझा खास आग्रह होतो की ही गोष्ट